नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मुंबई सीमा शुल्क आयुक्तालय या ठिकाणी मित्रांनो ड्रायव्हर पदाची जे मित्रांनो भरती चालू आहे आणि 28 जागांसाठी जे मित्रांनो हे मुंबई सीमा शुल्क विभागामध्ये भरती सुरू आहे. ठीक आहे. आणि या भरतीचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो चालू आहे. तुम्हाला तरी वाटत असेल की जागा यामध्ये 28च आहे, तर या भरतीमध्ये मित्रांनो सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे, कारण की ही जी भरती आहे मित्रांनो ही ऑफलाईन पद्धतीने निघालेली आहे. तर ऑफलाईन भरतीमध्ये जे आहे जास्त मुले फॉर्म भरत नसते. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, सीमा शुल्क विभाग मुंबई या ठिकाणी मित्रांनो ड्रायव्हर पदाची जे मित्रांनो भरती चालू आहे आणि ऑफलाईन पद्धतीने ही भरती सुरू आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 20 फेब्रुवारी 2024 आहे. तर तुम्हाला मित्रांनो लवकरात लवकर फॉर्म भरून टाकावं लागणार आहे. एक लक्षात ठेवा, कारण की शेवटची तारीख मित्रांनो 20 फेब्रुवारी आहे. तर ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म पाठवत आहे, तर पोस्ट ऑफिसने तुम्हाला या भरतीमध्ये तुम्हाला फॉर्म पाठवावा लागणार आहे. आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, तर पहा यामध्ये तुम्ही जे मित्रांनो 10वी पास पाहिजे, त्याचबरोबर तुमचा मोटर कारसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे, त्याचबरोबर मोटर यंत्रणेचे ज्ञान पाहिजे आणि 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. मुंबई सीमा शुल्क विभाग या भरतीमध्ये जे मित्रांनो शैक्षणिक पात्रता तुम्ही 10वी पास पाहिजे, त्याचबरोबर जे तुम्ही जे मित्रांनो मोटार कारसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे, त्याचबरोबर तिसरं तुमच्याजवळ मोटर यंत्रणेचे ज्ञान पाहिजे आणि तुम्हाला जे मित्रांनो 3 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. एवढं मित्रांनो यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे. तर एवढं जर तुमचं शैक्षणिक पात्रता असेल तर तुम्हाला मुंबई सीमा शुल्क विभाग या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. या भरतीमध्ये मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे की नसणार आहे, त्याचबरोबर यामध्ये जे मित्रांनो काय काय प्रोसेस असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस, वयोमर्यादा काय असणार आहे, त्याचबरोबर फॉर्म कसा भरायचा आहे, फॉर्म कुठं पाठवायचा, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सीमा शुल्क विभाग मुंबई आयुक्तालय या भरतीबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालांकडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा, मुंबई सीमा शुल्क विभागामध्ये जे मित्रांनो 28 पदांसाठी ही भरती चालू आहे आणि या भरतीसाठी जे मित्रांनो वयोमर्यादा हे 18 ते 27 वर्ष ठेवण्यात आला. एससी एसटी कॅटेगरीची मुलं यामध्ये 18 ते 32 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. ओबीसी कॅटेगरीची मुलं 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. ओपन कॅटेगरीची मुलं 18 ते 27 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर या भरतीमध्ये फीचा जर विचार केला तर पहा, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटी विजी ओपन तुम्ही जर कोणत्या कॅटेगरीचे असाल तर या भरतीमध्ये मित्रांनो फी नाही आहे, तर नक्कीच भरा, कारण की यामध्ये फी ठेवण्यात आली नाही आहे. ठीक आहे. तर पहा, यामध्ये कोणत्याही कॅटेगरी पासून जे मित्रांनो फी घेतली जाणार नाही. त्याचबरोबर या भरतीमध्ये जर नोकरीचं जे ठिकाण आहे, जर तुमचं या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला मित्रांनो ड्युटी हे मुंबई या ठिकाणीच करावं लागणार आहे, कारण की नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण मुंबई आहे. ठीक आहे. तर पहा, ही चांगली भरती निघाली आहे मित्रांनो आणि फॉर्म भरणे सुरूच आहे. 20 फेब्रुवारी 2024 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. ज्यांना सुद्धा या भरतीमध्ये फॉर्म भरायचा असेल तर आतापासूनच मित्रांनो तुम्ही फॉर्म भरून टाका. तर तुम्हाला काय करायचं आहे, या भरतीचा जो फॉर्म आहे तुम्हाला सायबर कॅफेमध्ये जायचा आहे आणि त्याला म्हणायचं आहे की मला मुंबई सीमा शुल्क आयुक्तालय या भरतीचा ऑफलाईन फॉर्म दे. तर तो ज्या मित्रांनो सायबर कॅफेवाला तुम्हाला फॉर्म देणार आहे, तो तुम्हाला फॉर्म पूर्ण लिहायचा आहे आणि तुम्हाला ह्या पत्त्यावर ज्या मित्रांनो पाठवायचा. बघू शकता तुम्ही स्क्रीनवर. तर पोस्ट ऑफिसने तुम्हाला हा फॉर्म पाठवावा लागणार आहे या पत्त्यावर. ठीक आहे. तर सायबर कॅफेमधून मित्रांनो या भरतीचा तुम्हाला फॉर्म घ्यायचा आहे. फॉर्म घेतल्यानंतर तो फॉर्म पूर्ण तुम्हाला लिहायचा आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जे तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, एक लिफाफा घ्यायचा स्टेशनरीमधून, त्याचबरोबर तिकीटं घ्यायचे. तर ते तुम्हाला पोस्ट ऑफिसवाले सांगणार आहे की तुम्ही लिफाफा आणि तिकीटं घ्या म्हणून. तिकीटं तुम्हाला जे मित्रांनो पोस्ट ऑफिसमध्येच भेटणार आहे. ठीक आहे. तर लिफाफ्यामध्ये तुम्हाला जे मित्रांनो तो भरलेला फॉर्म तुम्हाला टाकायचा आहे. त्याचबरोबर 10वी 12वीच्या मार्कशीटच्या झेरॉक्स तुम्ही त्याला फक्त लावता, ओरिजिनल लोका लावता. ठीक आहे. तर झेरॉक्स लावायच्या 10वी 12वीच्या मार्कशीटच्या, त्याचबरोबर आधार कार्ड झालं, फोटो झालं. ठीक आहे. तर ह्या झेरॉक्स त्यामध्ये टाकायचं आहे मित्रांनो आणि तुम्हाला पोस्ट ऑफिसने पाठवायचा आहे. तो तुम्ही स्पीड पोस्टने सुद्धा पाठवू शकता. ठीक आहे. तर पोस्ट ऑफिसने तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हा फॉर्म पाठवायचा आहे. यावाल्या पत्त्यावर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हा पत्ता, ह्या पत्त्यावर मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म पाठवायचा आहे. त्याचबरोबर जे मित्रांनो या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचा जर विचार केला तर यामध्ये मित्रांनो तुमची लेखी परीक्षा होणार आहे. त्यानंतर तुमची मित्रांनो ड्रायव्हिंग टेस्ट असणार आहे. तर अशी यामध्ये सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. या भरतीचं तुम्हाला मी जाहिरात दाखवून देतो, त्यामध्ये काय काय सिलेक्शन प्रोसेस आहे ते संपूर्ण दाखवून देतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. सीमा शुल्क विभाग मुंबई या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी तुमचं जे सिलेक्शन आहे हे मित्रांनो कशावर होणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्व जाहिरात आहे सीमा शुल्क विभाग या भरतीची. तर हा मित्रांनो हा फॉर्म आहे. ठीक आहे.
तर तुम्हाला हा फॉर्म जे आहे सायबर कॅफेमधून भेटणार आहे. ठीक आहे, तर सायबर कॅफेमधून ज्यांनासुद्धा या भरतीमध्ये फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही हा फॉर्म जे आहे मित्रांनो सायबर कॅफेमधून घेऊन घ्या आणि यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल भरावी लागणार आहे. फुल नाव झालं, डेट ऑफ बर्थ झालं, क्वालिफिकेशन झालं, त्याचबरोबर इयर ऑफ पासिंग झालं, हे संपूर्ण तुम्हाला भरायचं आहे यामध्ये आणि तुम्हाला हा फॉर्म मित्रांनो पोस्ट ऑफिसने पाठवायचा आहे, एक लक्षात ठेवा. तर या प्रकारे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने हा जे आहे मित्रांनो फॉर्म पाठवू शकता. तर तुम्हाला जो फॉर्म आहे ह्या मित्रांनो कोणत्या पत्त्यावर पाठवायचा आहे, तर अर्ज पाठवण्याचा पत्ता तुम्ही बघू शकता. ह्या पत्त्यावर तुम्हाला पाठवायचा आहे द डेप्युटी कमिशनर ऑफ कस्टम्स पर्सनल अँड इस्टॅब्लिशमेंट ऑफिस ऑफ द चीफ कमिशनर ऑफ कस्टम, न्यू कस्टम हाऊस, बल्लाड इस्टेट, मुंबई 400001 या मित्रांनो पत्त्यावर तुम्हाला हा फॉर्म पाठवायचा आहे. त्याचबरोबर तुमचं जर सिलेक्शन झालं मित्रांनो या सीमा शुल्क विभाग मुंबई या ठिकाणी, तर तुम्हाला पगार 19,000 ते 63,200 पर्यंत तुम्हाला यामध्ये पगार मिळणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 20 फेब्रुवारी 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. आणि तुमचं जे सिलेक्शन आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता द सिलेक्शन ऑफ द कॅन्डिडेट. तर बघू शकता द सिलेक्शन ऑफ द कॅन्डिडेट विल बी बेस्ड ऑन रिटन एक्झामिनेशन, मल्टी लँग्वेज, इंग्लिश अँड हिंदी, लोकल स्टेट लँग्वेज, मराठीमध्ये सुद्धा देता येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अँड फॉलो बाय द ड्रायव्हिंग टेस्ट अँड दिअर नॉलेज अबाउट मोटर मेकॅनिकल. त्याचबरोबर ॲज पर द सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साईज अँड कस्टम्स स्टाफ कार ड्रायव्हर ग्रुप सी पोस्ट रिक्रुटमेंट रूल्स 2017. तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचं यामध्ये सिलेक्शन होणार आहे. तुमची यामध्ये लेखी परीक्षासुद्धा घेतली जाणार आहे. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्टच्या रिलेटेडसुद्धा नॉलेज असलं पाहिजे. त्याचबरोबर मोटर मेकॅनिकलच्या बद्दलसुद्धा तुम्हाला याबद्दल जे मित्रांनो नॉलेज असलं पाहिजे. तर एवढं यामध्ये सिलेक्शन प्रोसेस आहे मित्रांनो सीमा शुल्क विभाग मुंबई या ठिकाणी. ठीक आहे, तर